पुढे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही सरकारला आता धारेवर धरायला सुरुवात केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली। तर अंजली दमानिया यांचं आव्हान स्वीकारत अजित पवार यांनी त्यांना प्रति-आव्हान दिलं। नार्को टेस्टसाठी तयार, मात्र टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यास दमानियांना संन्यास घ्यावा लागेल असं प्रति-आव्हान अजित पवारांनी दिलं। असली फालतू स्टेटमेंट्स जी आहेत ना ती करणं आता तुम्ही बंद करा। राजकारणावर आम्ही नागरिक म्हणून बोलणार म्हणजे बोलणार, आणि तुम्ही राजकारणी म्हणून त्याची उत्तरं तुम्हाला द्यायलाच पाहिजेत। तुम्ही म्हणालात ना माझ्या सेलफोनची काय तुम्हाला तपासणी करायची आहे, हवा तेव्हा घेऊन जा, हवा तेव्हा जे सीडीआर काढायचे काढा, ज्याची चौकशी करायची करा, पण तुमच्या अजित पवारांची चौकशी, त्यांच्या फोनची चौकशी आणि त्यांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे। त्यात काही होणार नाही दुसरं। अजितदादांना या सगळ्या प्रकरणामध्ये त्यामध्ये माझी नार्को टेस्टची तयारी आहे, पण मी नार्को टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा आहे का ती तयारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।